समाचार अब तक, सत्य का साहस। बंडूभाऊ, मागील बरेच वर्षापासून आपण जिजामाता जनकल्याण प्रतिष्ठानाद्वारे प्रभाग क्रमांक 11 मध्ये बरेचसे सामाजिक कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी बंडू ठाकरे, प्रभाग 11 मध्ये माझं राहणं आहे। सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सन्माननीय नगरवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। संस्थेच्या माध्यमातून बरीच वर्ष मी या प्रभागामध्ये कार्य करीत आहे। मला वाटतं 2003 ला जिजामाता जनकल्याण संस्थेची स्थापना केली। माझा उद्देश हाच होता का लोकांची सेवा करणे हा आपला उद्देश होता। त्या संस्थेच्या माध्यमातून आपण या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण एक शिबिर घेतले, मॅग्नेटिक ॲक्युप्रेशर शिबिर घेतले। 15 दिवसाचे शिबिर होतं ते। मला वाटतं जवळपास मी गोरेवाड्यापासून तर जिंगाबाई टाकळी परिसर पूर्ण ते शिबिर घेऊन 15 दिवसाचे एक शिबिर, असे 15 शिबिर घेतले। त्या शिबिराच्या माध्यमातून जनतेला चांगला फायदा झाला। कारण मागे आपण पाहिलं असेल एक चिकनगुनियाचा प्रकोप या प्रभागामध्ये किंवा पश्चिम नागपूरमध्ये होता, तर त्या शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच जनतेला त्याचा फायदा झाला। त्यानंतर आपण पाहिलं असेल महानगरपालिकेकडे आम्ही रीतसर ॲप्लिकेशन केल्यानंतर या झिंगाबाई टाकीमध्ये आम्ही पाहिलं डेंग्यूचा प्रकोप वाढला होता, तर एक फवारणीची ॲप्लिकेशन केली, पण त्यांच्याजवळ ती यंत्रणाच नव्हती आणि असली तरी एक घर करायचे आणि बाकी एरिया सोडून द्यायचे। संस्थेच्या माध्यमातून आपण 2 पंप घेतले आणि त्या संस्थेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आपण फवारणी केली। फवारणी करतेवेळी जनतेला वाटलं का हे काहीतरी शुल्क घेऊन फवारणी करत असेल, पण तेव्हा मी त्यांना सांगितलं का नाही, हे संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। जनतेच्या चेहऱ्यावर जे आनंद आम्हाला दिसला, तो आनंद पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला। तर ह्या सगळ्या गोष्टी संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो। भाऊ, जिजामाता जनकल्याण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण जे कार्य करतात, परंतु मागील बरेच 3 वर्षापासून नगरसेवक या क्षेत्रामध्ये नाही आहेत। लोकांना मूलभूत समस्यापासून वंचित राहावं लागतं आणि त्याचबरोबर लोकांच्या समस्या सुद्धा हल करतात, काय सांगितलं? अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं असेल मागील 3 वर्षापासून महानगरपालिकेचे इलेक्शन झालेलं नाही। आमचं सुदैव आहे का या पश्चिम नागपूरला माननीय विकासभाऊ ठाकरे सारखे आमदार आपल्याला लाभले आणि ते लाभल्यामुळं आमची कुठेतरी ऊर्जा वाढली का काहीतरी आमचे ऐकणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे। तर वेळोवेळी आम्ही त्यांना निवेदनं देत गेलो आणि ते निवेदनं देऊन ते कार्य पार पडत गेले। दुसरी गोष्ट अशी का इथे जे नगरसेवक होते त्यांच्याकडे जनता गेली, तर त्यांनी सांगितलं का आमचं नगरसेवक पद हे गेलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। पण नगरसेवकाचे जे कार्य आहे ते माननीय विकासभाऊ ठाकरे यांनी केलेलं आहे। कुठलंही काम असो, नाली साफ करणे असो, इलेक्ट्रिकचं असो, कचरा सफाईचं काम असो, हे सगळे कामं ते करायचे। त्यामुळे आम्ही ज्यावेळेस या प्रभागात फिरायचो, कुठे कचरा साचलेला दिसायचा, कुठे घाणीचं साम्राज्य होतं, तर यंत्रणा नाही। मला वाटते या ठिकाणी आपण पाहिलं असेल का हे सांगतात गाजावाजा करून का खूप स्वच्छ आणि स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही, पण असं काही मला इथे दिसत नाही। म्हणून माननीय आमदार साहेबांच्या वतीने आम्ही हे कार्य करण्याचा प्रयत्न इथे करत असतो। बरेच वर्षापासून आपण काँग्रेस पक्षाशी जुळलेले, आपण त्याचे पदाधिकारी आहेत आणि लोकांमध्ये चर्चा आहे की आपण प्रभाग क्रमांक 11 चे संभावित काँग्रेसचे उमेदवार असू शकतात। बिलकुल आहे, जनता म्हणत आहे अशी, पण माझा राजकीय हा माझा प्रवास नव्हताच। पण मी जेव्हा 2003 ला संस्था रजिस्टर्ड केली आणि सामाजिक कार्य करत असताना कुठेतरी या पश्चिम नागपूरचे आमदार माननीय विकासभाऊ ठाकरे यांना वाटलं का सामाजिक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ते आणि सगळ्यांना घेऊन चालण्याची याची कॅपॅसिटी आहे, तर त्यांनी मला एक वर्षाच्या आधी नागपूर शहराचे उपाध्यक्ष पद दिलं आणि त्यामुळं माझी विचारधारा ही काँग्रेसची होती, पण पद नसल्यामुळं मग कुठंतरी अडचणी यायच्या। त्याच्यामुळे आता मला पद मिळालं तर मी त्या पदाच्या माध्यमातून सगळीकडे कामं करतच असतो। मागे आपण पाहिलं असेल का पावसाळा झाल्यानंतर या झिंगाबाई टाकी परिसरामध्ये मोठे मोठे गार्डन आहे, पण ग्रास कटिंगचं कार्य छोटे छोटे कार्य असते। लोकांच्या जास्त गरजा नाही, छोट्या मोठ्या गरजा आहे, पण त्या सुद्धा ह्या पुऱ्या करू शकत नाही। तर ग्रास कटिंगचे कार्य सुद्धा मी या ठिकाणी करतो आणि मला हे कार्य करत असताना असं वाटतं का आपण काहीतरी समाजासाठी करून राहिलो। आणि शेवटी एवढंच आहे का जन्मापासून तर मरण्यापर्यंतचा जो प्रवास असते, या प्रवासात आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कसे जगलो हे महत्वाचं आहे। म्हणून मी हे सगळं कार्य करत असतो। या कार्यात मला आनंद होतो आणि योगायोगाने या पश्चिमचे आमदार जे विकासभाऊ ठाकरे आहे ते सुद्धा मला वेळोवेळी मदत करत असतात। हो, आता 2024 संपते, 2025 आगमन होत आहे। 2025 साठी प्रभागातील जनता आणि नागपुरातील जनतेसाठी आपण काय आवाहन करणार? प्रभागातील आणि नागपूरकरांना एकच आहे की मी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहे,
पण या ठिकाणी मला एक हे वाटते का या नागपूर शहरामध्ये NIT आणि NMC या दोन संस्था कार्यरत आहे. NMCच्या माध्यमातून आपण पाहिलं टॅक्स भरत असतो जनता, त्यानंतर गुंठेवारी आपण जर डेव्हलपमेंट टॅक्स भरायचा तर NIT मध्ये भरतो. ह्या दोन्ही संस्था इथं असल्यानंतर करोडो रुपये या ठिकाणी जमा होऊन राहिला. त्या दृष्टीने या नागपूरकरांचा जो आउटर एरिया आहे त्या आउटर एरियाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. तरी जनतेला मी आवाहन करतो का आपण जो डिमांड आणि NMC मध्ये टॅक्स भरतो याचा आपण कुठे सवाल विचारत नाही का आम्ही दिलेला पैसा हा कुठे गेला. कारण की करोडो रुपये आता झिंगापेठ माझ्या इथे एक कॉलेज आहे त्याच्या बाजूला 300 फ्लॅटची स्कीम सुरू आहे. त्यांना मी भेटलो आणि विचारलं त्यानंतर त्या डेव्हलपमेंट त्यांनी सांगितलं काय कन्स्ट्रक्शन कॉस्ट आम्ही 5 करोड भरली. आता 5 करोड रुपये एक बिल्डर भरून राहिला, तितका मोठा एरिया आहे, हा पैसा जातो कुठे हा सवाल नागपूरकरांनी नक्कीच विचारायला पाहिजे. जर तो पैसा जनतेच्या कामात आला तर मला तरी वाटते का जसा धरमपेठ आणि धंतोली सारखा एरिया, रामनगर सारखा एरिया, झिंगाबाई टाकळी एरिया हा धंतोली सारखा बनेलच, यात दुमत नाही. नागपूरकरांना, प्रभागातील सर्व जनतेला आणि देशवासियांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येणारं नवीन वर्ष त्यांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो.